मराठा आंदोलक आज काहीसे आक्रमक झालेले आहेत। मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलेले आहे आणि यामुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। आंदोलक ठाम असल्याने मुंबई जाम झाली आहे। पावसामुळे आझाद मैदानात झालेल्या चिखलामुळे आंदोलक थेट रस्त्यावर आलेले आहेत। मराठा आंदोलकांनी थेट महापालिकेसमोरच ठिय्या मांडलाय। आंदोलकांनी रस्त्यातच जेवण बनवून निषेध केलेला आहे। सोबतच आंदोलकांनी मुंडन आंदोलन केलेले आहे। मराठा आंदोलकांचा आक्रमक भूमिकेमुळे आता दक्षिण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून रॅपिड ऍक्शन फोर्सही घटनास्थळी तैनात आहे। तर आपल्यासोबत मराठा नेते वीरेंद्र पवार हे जोडले गेलेले आहेत। वीरेंद्रजी, सध्या मुंबईमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। खरं तर जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं होतं की आपल्याला मुंबई जाम करायची नाही, आपण आपल्या आरक्षणाची मागणीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत, त्यामुळे मुंबई जाम करू नका। मात्र या आवाहनानंतर देखील आज मुंबई जाम झालेली आहे। मलाही सकाळी कळलेलं आहे, मी तिथेच निघालेलो आहे, थोड्या वेळात तिथे पोहोचीन। प्रश्न असा झालेला आहे की संपूर्ण आझाद मैदान हे चिखल झालेलं आहे। लोक संख्येने मोठे आलेले आहेत। तिथे पाण्याची सोय नाहीये, टॉयलेटची सोय नाहीये। तिथे ज्या स्वच्छतेची होत्या त्या सोयी आज आणल्या गेल्यात असं मला कळलं, मी अजून बघितलेला नाहीये। आणि एक रोष मराठा समाजाच्या लोकांमध्ये आला की आम्ही जर मुंबईमध्ये येतो आणि मुंबईमध्ये या साध्या सुविधा जर आम्हाला मिळू शकत नसतील, 1-2 दिवसासाठी 3 दिवसासाठी आलेले हे आंदोलक आहेत, यांना जर आपण बेसिक मुंबई म्हणून जर आपण त्यांना एक बेसिक जी रिक्वायरमेंट असते एका माणसाची, शौचालयाची असते, स्वच्छ पाण्याची असते, वातावरणाची असते, ती आपण देऊ शकत नाही, तर मग अशा परिस्थितीमध्ये माणूस वैतागणारच। जर आपल्या घरामध्ये जर 1 दिवस जर पाणी नाही आलं तर फायदायाट होतो। इथे तर लोक 2-2 दिवस बसलेली आहेत। वरतून त्याच्यामध्ये वरुणराजाची कृपा एवढ्या जोरात आहे कालपासून परवापासून की तिथेही काय आम्हाला मदत होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये अजून ते होत आहे। अशा वेळी राज्य सरकारची जी यंत्रणा आहे, जी सर्वात मोठी आपली मुंबईची महानगरपालिका आहे, ती संपूर्णपणे सज्ज व्हायला पाहिजे होती। त्या अख्ख्या ग्राउंडवरती चिखल आहे। आम्ही 2 दिवस सांगतोय की खडी टाकून ती सर्व क्लिअर करून घ्या, तेही नाही। 1-2 ट्रक आले, त्याच्यानंतर पुढे काही नाही। त्यामुळे हा जो सर्व प्रश्न आहे, हा मूलभूत गरजांचा प्रश्न चालू झालेला आहे। मागण्या बाजूला राहिल्या आणि मूलभूत तिथे उभं राहायची व्यवस्था नाहीये। आणि आम्ही जे आंदोलन करतोय, आम्ही जे आंदोलन करण्यासाठी आम्ही तिथे उभारलेलो आहे, परिस्थिती 4 पद्धतीने हाताळावी लागते। स्टेजच्या मागच्या साईडला जर तुम्ही बघाल की संपूर्ण चिखल, कारण तो संपूर्ण येणारा पाणी हा तिथे येतोय। त्यामुळे जो रोष लोकांच्या ह्याच्यामध्ये आहे तो, पण तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आमचे सर्व जे आलेले आहेत माझ्या समाजबांधवांना विनंती करतो की मनोजदादा जरांगेंनी त्या दिवशी कालही सांगितलेलं आहे की इथे आपण रस्ता आडवाआडवीचे कुठले कार्यक्रम करायला आलेलो नाही, इथे आपण आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आलेलो आहे। आणि जे काय आंदोलन आहे आपलं आझाद मैदानमध्ये, आपण आझाद मैदानमध्ये चला, तिथे आंदोलन करूया, परंतु दुसऱ्या कुठल्याही सामान्य जनतेला आपल्या आंदोलनाचा त्रास होणार नाही याची काळजी आपण स्वतःहून घेतली पाहिजे। आणि हे आंदोलन जितके जास्त दिवस असेल तितके दिवस ही योजना करावी लागणार आहे। 1-2 दिवसाचं आता हे आंदोलन राहिलेलं नाहीये। सर्व प्रकारची लोक आज मुंबईमधून येऊन मला तिथे सहकार्य करतात, काही पाणी आणतात, काही जेवण आणतात, काही प्लास्टिकचे, काही लोकांनी मगाशी रेनकोट आणून दिलेले आहेत, काहींनी प्लास्टिकच्या टोप्या आणून दिलेल्या आहेत। कारण लढाईत तर आपण बाजूला आणता कामा नये, मात्र स्वच्छता जी आहे ती मुंबई महानगरपालिका मी पहिल्यांदाच बघितलं। मागच्या वेळी तर आम्ही त्यांची पाठ थोपटलेली होती की माझ्या मुंबई महानगरपालिकेसाठी पालिका नाही कुठे, जेवढे सज्ज ते होते। नक्कीच वीरेंद्रजी, तुम्ही देखील आवाहन करताय मराठा बांधवांना की आपण मागण्यांसाठी या ठिकाणी आलोय, मात्र इतर मुंबईकरांना याचा त्रास होता का?